आणि या वादळाचा सामना 2024मध्ये महायुतीने केला होता, कारण त्या टायमाला ते महाविकास आघाडीत होते. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. महाविकास आघाडीने त्यांनी दिलेला शब्द पाळला आणि त्यांच्या भरोश्यावरती जवळपास 15 ते 20 खासदार विजयी केले. याचा कुठेतरी फटका 2029ला बसेल. कदाचित याचा परिणाम खूप मोठा असेल. भारतीय राजकारणातील हा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणावा लागेल की 2029ला अतिशय भयानक राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात दिसेल. याचा कुठं जागतिक लेवललाही परिणाम होईल. कदाचित 2029 सरकार सत्तेत येण्यापूर्वी बुलंद सेना पक्षप्रमुख संतोष कोल्हे यांच्या शब्दाला किंमत असेल. कदाचित हीच किंमत शिवसेना प्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या भूमिकेला महाराष्ट्रामध्ये होती आणि आज संतोष कोल्हे पाटील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार घेऊन वाटचाल करत आहेत. शेवटी बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते शिष्य आहेत. याचा कुठेतरी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि पर्यायाने भारताच्या राजकारणावर दिसत आहे. स्वराज्याचा बुलंद आवाज टी व्ही बुलंद सेना FM केंद्रवरही उपलब्ध आहे. कृपया यूट्यूबवर टी व्ही बुलंद सेना बातमीपत्राला लाईक करा. धन्यवाद.